किंवा असं कधी दुःखी मन शेजारी म्हणणारे सर्वजण धावून यायचे. शेजारी म्हणणारे सर्वजण धावून यायचे. आपल्या आनंदात सर्वजण सहभागी व्हायचे. आपल्या आनंदात सर्वजण सहभागी व्हायचे आणि दुःखद प्रसंगी खंबीरपणे मागे उभे राहायचे. दुःखद प्रसंगी खंबीरपणे मागे उभे राहायचे. भाजी बाजारातून परत येताना दारात उभे राहायचे. भाजी बाजारातून परत येताना दारात उभे राहायचे. भाजी चांगली आणि स्वस्त मिळाली म्हणून एक गड्डी हातात आवर्जून टेकवायची. भाजी चांगली आणि स्वस्त मिळाली म्हणून एक गड्डी आवर्जून हातात टेकवायचे. घरात कधी काही विशेष पक्वान न बनवलं तर डबा भरून घरी पाठवायचे. घरात काही विशेष पक्वान पकवलं तर डबा भरून घरी पाठवायचे. बाई माणसं दुपारच्या वेळी एकत्र जमत असत. बाई माणसं दुपारच्या वेळी एकत्र जमत असत आणि एखादं घर निवडून साऱ्या जणी मिळून सुखदुःखाच्या गप्पा मारत असत. एखादं घर निवडून साऱ्या जणी सुखदुःखाच्या गप्पा मारत असत. आता पुढची वाक्य जरा जबल आहे. गडी माणसं न चुकता पारावर किंवा चौकात येत असत संध्याकाळी. गडी माणसं न चुकता संध्याकाळी पारावर येत असत आणि मग तिथेच त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम ठरत असत. मग तिथेच त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम ठरत असत. कोणी आनंद साजरा करायला तर कोणी दुःख गिळायला बरोबर जात असत. कोणी आनंद साजरा करायला तर कोणी दुःख साजरा करायला बरोबर जात असत. काय ते दिवस होते. काय ते दिवस होते. आता फक्त काय ते दिवस होते आणि मस्त होते शेजारी. काय ते दिवस होते आणि मस्त होते शेजारी. आता गेले ते दिवस राहिले फक्त व्यवहारी. आता गेले ते दिवस राहिले फक्त व्यवहारी. घराघरासमोर झाडांच्या सावल्यांची गर्दी असायची. घराघरासमोर झाडांच्या सावल्यांची गर्दी असायची आणि तिथं रोज सुखदुःखाची लहान थोर नाती जमायची. तिथं रोज सुखदुःखाची लहान थोर नाती जमायची. आता झाडांच्या सावल्यांची जागा वाढ खुंटलेल्या कुंड्यांनी घेतली. आता झाडांच्या सावल्यांची जागा वाढ खुंटलेल्या कुंड्यांनी घेतली आणि विचारपूस करणारी लहान थोर नाती अजून संकुचित झाली. आणि विचारपूस करणारी लहान थोर नाती अजूनही संकुचित झाली. एकदा का घर बंद केलं शेजारी आपल्या दुनियेत मशगूल होतात. एकदा का दार बंद केलं तर शेजारी आपल्या दुनियेत मशगूल होतात. सारंचे सारं कुटुंब मग मोबाईल, टी व्ही आणि लॅपटॉपमध्ये व्यस्त राहतात. सारंचे सारं कुटुंब मग लॅपटॉप, मोबाईल आणि टी व्हीमध्ये व्यस्त राहतात. आपल्या शेजारी काय घडलंय, काय घडतंय आता शेजारी असून कोणाला काही देणं घेणं नाही. आपल्या शेजारी काय घडतंय, काय घडणार याच्या शेजारी असून कुणाला देणं घेणं नाही. आणि बाहेरून काय कळालं तर म्हणे आम्हाला काही माहीतच नाही. बाहेरून काय कळालं तर म्हणे आम्हाला काही माहीतच नाही. पूर्वी काही बरी वाईट बातमी कळाली तर जाऊन चौकशी करायची. शेजारी काय झाले बरं वाईट. पूर्वी काही बरं वाईट बातमी कळाली की जाऊन चौकशी करायची. आता तोंड फिरून म्हणतात आपल्याला काय करायचे. आता तोंड फिरून म्हणतात आपल्याला काय करायचे. शहरं वाढली, लोकसंख्या फोफावली, पण वाडेघराची संस्कृती आता लोप पावत चालली. शहरं वाढली, लोकसंख्या वाढली, पण वाडेघराची संस्कृती लोप पावत चालली. गड्यांच्या मैफिली, बायांच्या वाळवणी, गड्यांच्या मैफिली, बायांच्या वाळवणी, मुलांचे मैदानी खेळ, सर्व इतिहास जमा होऊन गेलं. लोक शिकली, उच्च शिक्षित झाली, पण शेजार नावातलं प्रेम आणि संवाद नावाचा धर्म विसरून गेला. पण शेजार नावाचं प्रेम आणि संवाद नावाचं विसरून गेली. माणसंसुद्धा आता माणसाप्रमाणे घरसुद्धा आता एकलकोंड होऊन गेले. माणसाप्रमाणे घरसुद्धा आता एकलकोंड होऊन गेले. कधी कधी जाणत्या मंडळी करून शेजार धर्माच्या गोष्टी ऐकताना नवल वाटतं. कधी कधी मोठ्या माणसांकडून शेजार धर्माचं गोष्टी ऐकताना नवल वाटतं आणि आपल्याला जरा उशिरा जन्म मिळाला याचं जरा दुःख वाटतं.